तर आता फोर्थ क्वेश्चन तुमच्या समोर दिसत आहे. काय म्हणत आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. तर इथे आहे पहिले डिटर्मिनंट किती आहे, 4 2 3 7. ठीक आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना काय करतो, पहिले याचे आणि याचे मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे, 4 × 7 मायनस 3 × 2. ठीक आहे, 7 चौक 28 मायनस 6 किती आलं बेटा, 22. राईट, पहिलेच उत्तर किती आलं, 22. आता करूया दुसरा प्रश्न सॉल्व्ह. काय आहे, 5 - 3 -2 1. ठीक, तर आता इथे लिहू 5 × 1 मायनस -2 × -3. राईट, तर 5 × 1 किती, 5 मायनस -2 × -3 6 किती आलं बेटा, -1. तर दुसऱ्याचं उत्तर पण आलेलं आहे. आता करूया तिसरा आणि शेवटचा. काय म्हणताय डिटर्मिनंट, तर 3 1 -1 4. ठीक आहे, तर 3 × 4 किती, 12 मायनस -1 × 1 तर किती झालं, 12 मायनस इंटू मायनस -1 × 1 1. तर -1 × मायनस किती होणार, +1 किती आला, 13. तर अशा प्रकारे तिसरा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे आपला. याला नोट डाऊन करून घ्या. मग पाचवा प्रश्न करूया. तर मुलांनो, आता आपण करूया पाचवा प्रश्न सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. तर जो पाचवा आहे पहिला, तो कशाने सॉल्व्ह करायचा, क्रॅमर्स रूलनी. तर इथे पहिलं दिसत आहे 6x - 3y = -10. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आणि दुसरं काय आहे, 3x + 5y - 8 = 0. राईट, आता आपण काय करू, या -8 ला इकडे घेऊन जाऊ. तर इथे काय मिळेल, 3x + 5y = 8. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं, क्रॅमर्स रूलने सोडवायचं आहे. तर आपण इथे d ची व्हॅल्यू पहिले काढू. ठीक, नाही, d ची व्हॅल्यू पहिले काढायचं आहे. इथला 6 घ्यायचा, इथला 3 घ्यायचा, इथला -3 घ्यायचा, इथला 5 घ्यायचा. ठीक आहे, आणि याला सोडवायचं. आता 6 × 5 = 30 मायनस 3 × -3 -9 किती झाला बेटा, तर इथे झाला 30 + 9 किती होणार, 39. तर d ची व्हॅल्यू किती आली, d ची व्हॅल्यू आली 39. आता आपण काय करूया, dx ची व्हॅल्यू काढू. राईट, dx ची व्हॅल्यू काढायला सर्वात पहिले -10 उचलणार आणि 8 उचलणार, त्याच्यानंतर -3 उचलणार आणि 5 उचलणार. ठीक आहे, तर -10 × 5 किती होणार, -50 मायनस 8 × 3 = 24 -24. बरोबर आहे, इथे किती येणार, -50 + 24 किती आलं बेटा, -26. तर dx ची व्हॅल्यू पण आलेली आहे. आता आपण काय करणार, dy ची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे, आता dy ची व्हॅल्यू काढायसाठी सर्वात पहिले आपण हा 6 उचललेला, इथून 3 उचललेला, त्याच्यानंतर -10 उचललेला आणि 8 उचललेला. ठीक, इथे काय येणार, 8 × 6 = 48 मायनस 10 × 3 -30. ठीक आहे, तर इथे किती येणार, 48 + 30 किती होणार बेटा, 78. आता आपल्याला काय करायचं, x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे dx/d. तर dx किती आहे, -26, d किती आहे, 39. राईट, 13 2 26 33 39 किती आलं, -2/3. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे dy/d. dy किती आहे, 78. राईट, /39. याने याला कट केलं, उरलं किती, 2. आता आपल्याकडे x ची पण आणि y ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. तर आपण काय लिहिणार, x, y = -2/3, 2 इज द सोल्युशन. ठीक आहे, अशा प्रकारे पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण सेकंड क्वेश्चन करूया. तर मुलांनो, आपल्या स्क्रीनवर 2 प्रश्न आहेत. ठीक आहे, 2 इक्वेशन आहे. 4m - 2n = -4 आणि 4m + 3n = 16. आता आपल्याला याला काय करायचं, क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण काय करूया, d ची व्हॅल्यू काढूया.
आता डी ची व्हॅल्यू काढायची असते, ही टर्म गायब करायची आणि याचे कोइफिशियंट घ्यायचे. 4 4 मायनस 2 3. ठीक आहे. तर किती झालं, 4 तारीख 12 मायनस 8. ठीक. तर 12 प्लस 8 किती होत आहे, 20. तर डी ची व्हॅल्यू निघाली आपली. राईट. आता आपण काय करूया, dx ची व्हॅल्यू काढू. ठीक आहे. आता dx ची व्हॅल्यू काढताना ही टर्म गायब करायची, हे टर्म पहिली लिहायची -4 16. त्याच्यानंतर ही टर्म लिहायची -2 3. ठीक आहे. किती झाला, -12 16 इंटू -2. ठीक आहे. -12 16 32 -32 मायनस किती होणार, प्लस होणार. तर इथे किती आलं बेटा, 20. तर dx ची व्हॅल्यू किती आली, 20. राईट. नाव dy साठी ही टर्म गायब करायची आणि ही टर्म लिहायची. ठीक आहे. 4 4 -4 16. ठीक आहे. 32 64 64 -16. ठीक आहे. तर 64 प्लस 16 किती आलं बेटा, 80. तर dy ची व्हॅल्यू किती आली, 80. आता आपल्याला x काढायचं आहे, म्हणजे काय करावं लागेल, dx अपॉन d करावं लागेल. ठीक आहे. dx किती आहे, 20. d किती आहे, 20. किती झाला, 1. ठीक आहे. x ची व्हॅल्यू किती आली, 1. तर y काढायचा आहे, dy अपॉन d. dy किती आहे बेटा, 80. d किती आहे, 20. किती आला, 4. तर आपण सोल्युशन काय लिहिणार आहोत, x, y इज इक्वल टू 1, 4 इज द सोल्युशन. ठीक आहे. तर मुलांनो, आता आपल्या स्क्रीनवर दोन इक्वेशन दिसत आहे. पहिलं काय, 3x - 2y इज इक्वल टू 5/2 आणि दुसरं काय, 1/3x + 3y इज इक्वल टू -4/3. आणि आपल्याला म्हटलेलं आहे की याला क्रॅमर्स रूलने सोडवायचं आहे. तर आपण काय करूया, इथे डिनॉमिनेटर 2 आहे, याला गायब करायला काय करावं, पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि इथे आहे डिनॉमिनेटरमध्ये 3, तर या 3ला गायब करायला काय करावं लागेल, पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर चला करूया. तर आपण इथे लिहूया, मल्टीप्लाय इक्वेशन 1/2. ठीक है. तो 2 इंटू 3x माइनस 2 इंटू 2y इज इक्वल टू 2 इंटू 5/2. इसने इसको मारा 6x माइनस 4y इज इक्वल टू 5. हा झाला इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता आपण लिहूया मल्टीप्लाय इक्वेशन 2/3. ठीक है. तर 3 इंटू 1/3x माइनस 3 इंटू 3y इज इक्वल टू 3 इंटू -4/3. ठीक है. इसने इसको काटा, इधर में क्या है, x प्लस 9y इज इक्वल टू -4. आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 आहे. याला आपण रिराईट करून घेऊ इथे. ठीक आहे. इक्वेशन 3ला इथेच लिहून घेऊ, 6x माइनस 4y इज इक्वल टू 5. हे काय आहे, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, डी ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. क्रॅमर्स रूलने वापरायचा आहे. तर इथे काय करूया आपण, इथे सर्वप्रथम डी काढायचा आहे ना, 1 6 आणि 9 -4. ठीक आहे. याला करूया 1 इंटू -4 -4 मायनस 9 छका 54 54 किती झालं बेटा, -58. राईट. नाव आता करूया dx साठी आपल्याला काय करावं लागेल, ही टर्म कॅन्सल करावं लागेल, ही टर्म पहिले लिहावं लागेल. -4 आणि 5 पहिले लिहिलं, त्याच्यानंतर 9 अँड -4. ठीक आहे. तर -4 इंटू -4 प्लस 16 मायनस 9 5 45 45. ठीक आहे. तर इथे किती येणार बेटा, इथे येणार -29. ठीक आहे. dx काढला. आता आपण काय करूया, dy काढूया. dy साठी काय येतो फॉर्म्युला, तर एक मिनिट, dx झाला dy साठी काय करणार, ही टर्म गायब करणार, हिचे कोइफिशियंट आणि याचे कोइफिशियंट लिहिणार. तर 1 and 6 -4 and 5. ठीक आहे. 1 इंटू 5 मायनस 6 चूक 24 -24. तर किती झाला बेटा, 29. तर dy किती आला, 29. आता आपल्याकडे dx पण आहे. ठीक आहे. डी पण आहे, dy पण आहे. आता आपण काय करूया, x खेळू. x म्हणजेच काय, dx अपॉन d. ठीक आहे.
dx किती आहे बेटा -29 अपॉन डी किती आहे -58. मायनसने मायनसला कॅन्सल केला, इथे आला 1/2. आता y इज इक्वल टू dy अपॉन डी. ठीक आहे, dy किती आहे 29, डी किती आहे -58. तर याने याला कट केलं किती आला -1/2. तर आपण काय लिहिणार x, y इज इक्वल टू 1/2, -1/2 इज द सोल्युशन. ठीक आहे. हां, तर मुलांनो आता आपल्या स्क्रीनवर चौथा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय 7x + 3y इज इक्वल टू 15 अँड 12y - 5x इज इक्वल टू 39. तर आपण काय करू, सर्वात पहिले याला लिहूया. 7x + 3y इज इक्वल टू 15 आणि -5x इकडे लिहू, प्लस 12y नंतर लिहू आणि 39. आता आपल्याला काय करायचं, याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण काय करणार, डी ची व्हॅल्यू काढणार. तर 7 आणि -5. ठीक आहे, ही टर्म गायब केली आणि याचे कोएफिशिएंट लिहितोय 3 आणि 12. ठीक. आता 12 × 60, 12 × 84. इथे किती आला बेटा 84 मायनस 5 × 3 किती -15. ठीक आहे, 84 + 50. ठीक आहे 9. आता हे किती झालं 99. तर डी ची व्हॅल्यू किती आली बेटा 99. ठीक आहे, तर dx किती आहे, तर dx साठी आपल्याला काय करावं लागेल, इथे ही टर्म गायब करावं लागेल, ही टर्म पहिले लिहावं लागेल. ठीक आहे, 15 39 3 12. ठीक आहे, तर 12 × 15 किती होते 180 होते, मायनस 39 धुरे 9 27. ठीक आहे, 3 त्रिक 9 27 9 11. ठीक आहे, आता इथे किती आलं बेटा, तर इथे आलं 180 - 117. किती आलं बेटा 3. ठीक आहे 2 63. ठीक आहे, इथे किती आलं 63. ठीक आहे, तर आता आपण काय करू, dy पण काढूया. तर dy ही टर्म गायब केली, इथे किती दिलेला 7 आणि -5, इथे किती दिला 15 आणि 39. ठीक आहे, तर 39 × 7 9 7 63. ठीक आहे, 21 7 23 7 21 22 23 24 25 26 27. ठीक आहे, 273 मायनस 15 5 75. ठीक आहे, 15 5 75. इथे किती आहे ना 75. ठीक आहे, आता याला ॲड करूया. 5 आणि 3 8 7 आणि 7 14 आणि 7 आणि 7 14 बेग 3 348. तर आपल्याकडे डी ची व्हॅल्यू पण निघाली आहे, dx ची व्हॅल्यू पण निघालेली आहे आणि dy ची व्हॅल्यू पण निघालेली आहे. राईट. आता आपण काय करूया, x ची व्हॅल्यू काढू. x इज इक्वल टू dx अपॉन डी. ठीक आहे, 63 अपॉन डी किती आहे बेटा 99. ठीक आहे, तर आता इथे किती येणार 21 × 3. ठीक. आता एक काम करू, 3चा पाडा, 3 दुने 6 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9. ठीक आहे, आता इथे किती ना 7 त्रिक 21 11. ठीक आहे, 7 त्रिक 21. ठीक आहे, तर किती आहे 7. ठीक आहे, 7/11. तर x ची व्हॅल्यू किती आली 7/11. आता आपण y ची व्हॅल्यू काढूया, dy अपॉन डी. ठीक आहे, dy किती आहे 348. तर d किती आहे बेटा 99. ठीक आहे, आता आपण काय करूया, याच्यात 3चा भाग देऊन देऊ, म्हणजे इथे किती ना 33. ठीक आहे, 3 1 3. ठीक आहे, 3 1 3. ठीक आहे, 3 6 18. किती आले 116/33. ठीक आहे, तर y इज इक्वल टू 116/33. ठीक आहे, तर आपल्याकडे x पण मिळाला y पण मिळाला. आपण काय म्हणणार x, y इज इक्वल टू 7/11, 116/33 इज द सोल्युशन. ठीक आहे, इज द सोल्युशन. बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांनो आपला चौथा प्रश्न पण सॉल्व्ह झाला. आता पाचवा आणि लास्ट प्रश्न करूया, थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, तर याला मी पहिले रब करतो. तर
काय म्हणतोय प्रश्न, ठीक आहे, एक्स प्लस वाय मायनस 8/2 इज इक्वल टू एक्स प्लस 2y मायनस 14/3 इज इक्वल टू 3x मायनस y/4. ठीक, ओके. आता आपल्याकडे थोडंसं वेगळं इक्वेशन आहे, आपण काय करू, याला सॉल्व्ह करू. पहिले ही टर्म आणि ही टर्म घेऊया, ठीक आहे, मग ही टर्म आणि ही टर्म घेऊया, म्हणजे आपल्याला काय मिळणार, 2 इक्वेशन मिळणार. ठीक आहे, तर सर्वात पहिले याला घेऊया, एक्स प्लस वाय मायनस 8/2 इज इक्वल टू 3x मायनस y/4. ठीक आहे, आता याने याला कट करूया, याला कट करूया, इथे किती मिळाल, 2. आता याने याला क्रॉस मल्टिप्लाय करूया, तर 2 इंटू एक्स प्लस वाय मायनस 8 इज इक्वल टू 3x मायनस वाय, तर 2x प्लस 2y मायनस 16 इज इक्वल टू 3x मायनस वाय. राईट, आता ही टर्म इकडे घेऊन जाऊ, म्हणजे आपल्याला काय मिळेल, इथे मायनस 16 इज इक्वल टू 3x मायनस वाय मायनस 2x मायनस 2y. ठीक आहे, मायनस 16 झालं, 3x मायनस 2x किती, x. राईट, मायनस वाय मायनस 2y मायनस 3y. राईट, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. तर यालाच कसं लिहूया, x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 16. इक्वेशन 1 झालेलं आहे आपलं. ठीक, आता आपण काय करूया, या टर्मला आणि या टर्मला घेऊया. ठीक आहे, x प्लस 2y मायनस 14/3 इज इक्वल टू 3x मायनस y/4. याने याला मल्टिप्लाय करू, याने याला मल्टिप्लाय करू. ठीक आहे, मी डायरेक्टली करू का, नाही, x प्लस 2y मायनस 14 इज इक्वल टू 3 इंटू 3x मायनस y. इथे झाला 4x प्लस 8y, 14×28 14×56. ठीक आहे, ओके, इथे किती, 9x मायनस 3y. ठीक आहे, या टर्म इकडे घेऊन जाऊ, इथे काय मिळेल, मायनस 56 इज इक्वल टू 9x मायनस 3y मायनस 4x मायनस 8y. ठीक आहे, तर मायनस 56 इज इक्वल टू किती झाला रे बेटा, हे किती झाला, 5x. ठीक आहे, 8 9 10 11 मायनस 11y. ठीक आहे, तर इथे काय मिळालं आपलं दुसरं इक्वेशन, तर आपल्याला मिळालं दुसरं इक्वेशन 5x मायनस 11y इज इक्वल टू मायनस 56. हे मिळालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. राईट, यालाच आपण इकडे लिहिलं आहे. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, डी ची व्हॅल्यू काढायची आहे. डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे गॅप करतोय, इथे लिहितो 1 and 5 आणि इथे मायनस 3 मायनस 11. राईट, आता 1 इंटू मायनस 11 किती, मायनस 11. ठीक आहे, मायनस 5 3 15. ठीक आहे, किती झाला बेटा, मायनस 15. ठीक आहे, तर मायनस 11 प्लस 15 किती होणार, 4 होणार. तर डी ची व्हॅल्यू किती आली बेटा, 4. राईट, आता आपण काय करूया, आता आपण dx ची व्हॅल्यू काढूया. ठीक आहे, dx साठी सर्वात पहिले ही टर्म लिहूया, मायनस 16 मायनस 56. ठीक आहे, आणि मायनस 3 मायनस 11. ठीक आहे, आता मायनस 16 गुणिले 11 किती होतं, 11 6 66. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर किती बेटा, 11 6 11 1 11 आणि 12. ठीक आहे, मायनस 126. बरोबर आहे, चुकलं 11 1 11 11 आणि 6 176. सॉरी. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस, साइन 1 साइन 3 18 5 1 15 आणि 16. ठीक आहे, तर इथे किती मिळाला, मायनस 176. ठीक आहे, आणि इथे किती आला, मायनस 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 प्लस प्लस आलेला आहे इथे. ठीक आहे, मायनस इंटू मायनस प्लस. राईट, ओके. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं मायनस इंटू मायनस प्लस. ठीक आहे, 176 मायनस 168 किती येणार बेटा, 8 येणार. तर dx ची व्हॅल्यू किती आली, 8 आले. आता आपण काय करूया, dy काढूया. dy काढायसाठी काय करता, ही टर्म गॅप करायची, याची कोएफिशिएंट आणि हे लिहायचं. ठीक आहे, तर 1 and 5 इकडे किती आहे, मायनस 16 आणि मायनस 56. ठीक आहे, किती आला बेटा, मायनस 56 मायनस. ठीक आहे, सो मायनस 16 गुणिला 5. ठीक आहे, मायनस 56 किती येणार मिळा, 16 पंचे 80. तर इथे किती येणार, मायनस मायनस प्लस 18. ठीक आहे, किती आला बेटा, इथे आला मायनस 56 आणि 40 80 किती येणार बेटा, 4 गेले 60 24. ठीक आहे,
24. तो dy ची व्हॅल्यू किती आली 24. आता आपल्याला डी पण मिळालेला आहे, dx पण मिळालेला आहे आणि dy पण मिळालेला आहे. तर आपण x ची व्हॅल्यू काढू. x इज इक्वल टू dx अपॉन डी. dx किती आहे 8, डी किती आहे 4, म्हणजेच किती आला 2. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू dy अपॉन टी किती झाला 24 अपॉन 4, 6 चोक 24. आता x ची व्हॅल्यू पण मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. आपण काय लिहिना x, y इज इक्वल टू 2,6. ठीक आहे, इज द सोल्युशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. जर आपल्याला माझे व्हिडिओ पसंत येत आहेत तर आपल्या चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.